श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आज अक्षय तृतीया. गरिबी दूर करणारी, धनधान्य समृद्धी देणारी कथा प्रत्येकाने ऐकावी अशी कथा. ही कथा ऐकल्याने जप, होम, पितृतर्पण, दान, पूजा इत्यादी कर्म केल्याचे पुण्य मिळते. आणि या दिवशी केलेलं जप, होम, पितृतर्पण, दान, पूजा पुण्यकर्म अक्षय पुण्यदायक आणि अक्षय राहते. अक्षय तृतीयेचा अर्थच आहे की अक्षय, कधी न संपणारे. त्यामुळे या दिवशी जप, ध्यान केलेलं पुण्य हे अक्षय राहतं. आणि श्रीकृष्ण भगवानांनी पांडवांना अक्षय पात्र या दिवशी दिलेलं होतं वनवासाला जाताना. त्यामुळे या दिवशी अक्षय पात्र ही नक्कीच भरावे. आणि आज ऐका ही अक्षय तृतीयेची कथा. प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याने ऐकावी आणि प्रत्येकाने आपल्या जीवनाचं सार्थक करावे अशी ही कथा. शाकाल नावाचे एक नगर होते. तेथे एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव धर्म असे होते. नावाप्रमाणेच तो धार्मिक, स्वभावाने प्रेमळ आणि अगदीच मनमिळाऊ होता. पण त्याची परिस्थिती खूप गरीब असल्या कारणाने जेवायलाही मिळायचे नाही. जेवायला मिळाले तर ठीक, नाही तर एखाद्या दिवशी उपाशीच राहायचे. तो देव ब्राह्मणांची नित्य पूजा करी. खूप ज्ञान मिळवावे आणि सतत शिकावे व शिकवत राहणे हे त्याचे काम. सदैव याच कामात तो रमलेला असे. तो फार धन संचय करण्याच्या मागे लागत नसे. स्वतःसाठी पैसा मिळवण्यासाठी त्याला कधीही वेळ नसायचा. कुणी काही दिले तरच घ्यायचा. समाधानी वृत्ती होती. साधू संतांच्या कथा, पुण्यवान लोकांच्या कथा यांची त्याला फार आवड होती. त्यासाठी तो दूरच्या ठिकाणी जायचा. कथा कीर्तने ऐकायचा. साधू संतांचे दर्शन घ्यायचा व यातच खूप आनंदी व्हायचा. त्याने स्वतःसाठी धनसंचय केलेला नव्हता. पण त्याच्या मनात नेहमी असे वाटायचे की आपण गोरगरिबांची मदत केली पाहिजे. तो स्वतःच गरीब होता, पण त्याच्यामध्ये एक सात्विक भावना होती की इतरांचीही मदत करावी. आणि प्रत्येकाच्या चांगल्या कर्मामागे देव सदैव पाठीशी असतो. तसं त्याही ब्राह्मणाच्या मागे देव सदैव असे. एक दिवशी एका गावात तो कथा कीर्तनासाठी गेलेला असताना एक विद्वान माणूस त्याला भेटला. आपण याला काही विचारावे असे ब्राह्मणाच्या मनात आले. ब्राह्मणाने पूर्वी वाचलेले होते की पुण्य शिल्लक असते तोपर्यंतच माणसाला चांगल्या प्रकारे राहता येते. देवांच्या जवळ त्याला आसरा मिळतो. एकदा का हा पुण्याचा साठा संपला की देव लोकातून त्याला खाली ढकलून दिले जाते. म्हणजे मृत्यू लोकात, पृथ्वीवर पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुनरपि जननम पुनरपि मरणम हे परत कालचक्र चालू होते. म्हणून त्याला असं वाटत होतं की आपणही असं पुण्य, असं संचय करावं की तेही कधी ना संपणार असं. म्हणून त्याच्या मनात ती उत्सुकता होती की आपणही सदा आणि चिरकाल टिकणारे पुण्य कसं कमावं. मग असाच प्रश्न त्यांनी त्या विद्वान व्यक्तीला विचारला. त्या विद्वान ब्राह्मणाने अक्षय पुण्य टिकवून ठेवण्यासाठी म्हणजेच अक्षय तृतीयेसंबंधी सर्व माहिती सांगितली. ब्राह्मणाला ते ऐकून आनंद वाटला. आपल्याजवळ जे काही असेल ते आपण त्या दिवशी देऊन टाकावे व विचारलेल्या प्रश्नास मिळालेल्या उत्तराच्या मोठ्या समाधानातच तो ब्राह्मण त्या दिवशी घरी आला. आणि त्याच्या मनात एक आशेचा किरण जागा झाला की आज अक्षय तृतीयेचं आपण दान पुण्य करायचं. कारण या दिवशी केलेलं पुण्य, जप, होम आणि ध्यान हे चिरकाल अक्षय राहतं. मग दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया होती. आपल्याजवळ जे काही आहे ते सर्व गोरगरिबांना दान करायचे असे ब्राह्मणाने आदल्या रात्रीच ठरवले व तो झोपी गेला. दुसरे दिवशी स्नानसंध्या आटोपून तो ब्राह्मण उत्साहाने दान करण्यासाठी गोरगरिबांची वाट पाहत बसला होता. हे त्याच्या बायकोला समजताच ती त्याच्यावर रागावली. घरात दोघांपुरतेही अन्न नसताना नवरा जे काही आहे ते सुद्धा गोरगरिबांना दान करायला निघाला आहे हे पाहून तिने ब्राह्मणाला विरोध केला. पण ब्राह्मण काही ऐकेना. त्याने एकच ध्यास घेतला की आता हे सर्व दान करायचं. म्हणून तो गोरगरिबांची वाट पाहत बसला. आणि ब्राह्मण काय तिचं ऐकेना. त्याने एकच ध्यास घेतलेला होता दान पुण्य करण्याचा. उत्तम पर्व काळ
पत्नीचा विरोध पत्करून त्यांनी दान केले. भिकाऱ्यांचा तांडा घराशी आला. त्यांना सारे धान्य दान केले. पुढे दरवर्षी हा क्रम त्यांनी सुरू केला. अनेक वर्ष लोटली. त्याचा क्रम चालूच होता. आता ब्राह्मणाने खूप पुण्य साठवलेले होते. त्याच्या सत्कर्माने, दानधर्माने त्यांनी पुण्याचा साठा भरपूर करून ठेवलेला होता. त्याला धन संचय करता नाही आलं तरी त्यानं पुण्याचा खूप मोठा संचय करून ठेवलेला होता. आता तो वयोवृद्ध झाला व अंती त्यास मोक्ष मिळाला. पुढे त्याचाच दुसरा जन्म झाला. तो राजा झाला. कुशावती नगराचा हा राजा सदा चैनीत ऐश आरामात राहायचा. प्रजेच्या कष्टावर चैन करणे, प्रजेची कधी विचारपूस अथवा कोणतीही दखल घ्यायची नाही, असं राजाचं काम होतं. राजासमोर अधिकाऱ्यांबद्दल तक्रार करण्याची प्रजेची हिंमत होत नसे, कारण राजा सदा चैनीत असे. त्याला प्रजेचे काहीही देणे घेणे नव्हते. पूर्व पुण्यामुळे, आदल्या जन्मीच्या पुण्य संचयामुळे तो राजा झालेला होता. पण या जन्मात तो दान धर्म करणं पूर्ण विसरलेला होता आणि सर्वजण यामुळे धास्तावलेले होते की राजा असूनही तो प्रजेची काळजी घेत नाही, प्रजेला हवी ती मदत करत नाही. प्रजा धास्तावलेली होती. त्याच राज्यातील वनात एक तपस्वी ऋषी राहत होते. हे तपस्वी ऋषी फार वर्षापासून त्या वनात तपश्चर्या करायचे आणि राजाला त्या तपस्व्यांबद्दल कमालीचा आदर होता. कारण त्याला मागच्या जन्मीच्या कर्मातला एखादा गुण तरी त्या माणसाच्या पुढच्या जन्मात त्यात येतो. तसंच त्या राजाचाही मागच्या जन्माचा एक गुण होता, जो की तपस्वी ऋषीमुनींची सेवा करण्याचा. याही जन्मात तो गुण त्याच्यामध्ये होता. त्यामुळे लोकांना एक युक्ती सुचली, काय बरे करावे राजाचं मन परिवर्तन होण्यासाठी. मग त्यांनी सर्व मिळून त्या तपस्वी ऋषींकडे गेले. त्यांनी आपलं दुःख ऋषीवर्यांना सांगितलं. लोकांचे म्हणणे ऐकून ऋषी थेट राजवाड्यात गेले. त्यांनी राजाची कान उघडणी केली आणि त्याला अक्षय तृतीयेचं दानव्रत केल्यामुळे, पाळलेल्या व्रतामुळे आज त्याला राजाचा जन्म मिळालेला होता. राजाला ऋषींनी सांगितलं, राजा, तू पूर्वजन्मी केवळ एक गरीब ब्राह्मण होतास, परंतु तुझ्या अक्षय पुण्याईने या जन्मी राजा झालास. वैशाख शुद्ध तृतीयेला गोरगरिबांना दानधर्म केल्यामुळे, अक्षय तृतीयेचे दानव्रत पाळल्यामुळे तुला या जन्मी राजवैभव प्राप्त झाले. या जन्मी असे काही पुण्य केले नाही तर पूर्वीप्रमाणेच गरीब होऊन यातना भोगाव्या लागतील. आणि राजाला सर्व मागच्या जन्मीचे आठवले की आपण गोर ब्राह्मण होतो आणि आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी पुण्य संचय केल्यामुळेच आज आपण ह्या जन्मात राजा झालेलो आहोत. ऋषीच्या बोलण्याने राजाचे डोळे उघडले. त्याला खूप दुःख झाले. आपण केलेल्या वाईट गोष्टींचा त्याला खूप पश्चाताप होऊ लागला आणि खरा पश्चाताप केल्यानंतर माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडायला सुरुवात होते. राजाचेही डोळे उघडले. गरीब दरिद्री ब्राह्मण असतानाही आपण गोरगरिबांच्या उपयोगी पडलो. आज आपल्याजवळ राजाचे अमाप ऐश्वर्य आहे आणि आपण ऐशा आरामात आपल्या सुखात गुरफटून पडलो आहोत. दान धर्म व लोकांच्या सुखाकडे आपले लक्षच नाही. या विचाराने राजा अस्वस्थ झाला. त्याला खूप वाईट वाटू लागले आणि त्याला आपली चूक कळली. त्याने ऋषीश्वरांची क्षमा मागितली आणि मी माझ्या कर्तव्याला चुकलो, मला माझी चूक कळली, यापुढे मी माझ्या कर्तव्याला चुकणार नाही. माझे राज्य ऐश्वर्य दानधर्मासाठीच आहे हे तो समजला. येथे ऋषींचे काम झाले होते. ऋषी आपल्या आश्रमात निघून गेले. पण येथे आश्चर्यच घडले. एका रात्री राजाचे मन बदलले. राजाने ऐश आराम सोडला. गंगेच्या काठी मोठी सभा भरवली. असंख्य गोरगरिबांना त्याने आपली सारी संपत्ती दान करून टाकली. त्याचे पुण्य टिकले. या दिवशी केलेल्या दानाच्या पुण्याईमुळे राजाला स्वर्गप्राप्ती झाली, अशी ही अक्षय तृतीयेची कथा सांगितलेली आहे. त्यामुळे या दिवशी यथासांग दान करावे व पुण्य संचय करावा. या कथेमुळे तुमच्याही आयुष्यातली गोरगरिबी, दुःख, दैन्य समाप्त होतील आणि त्यामुळे तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आजच्या दिवशी काहीतरी दान, पुण्य, होम हवन, स्वामी नामस्मरण नक्की करा. आणि व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये शेवटी जय महालक्ष्मी माता,
श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ही कथा ऐकल्याने तुमच्याही आयुष्यातलं दारिद्र्य नक्कीच दूर होईल. कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुमचा आजचा दिवस स्वामीमय आणि आनंदात जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना.